शिक्षण सप्ताहातला 6वा दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपामध्ये इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस या अनुषंगाने आपण आताच्या सत्रामध्ये माहिती पाहणार आहोत. इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे असं खऱ्या अर्थानं 6व्या दिवसाला म्हटलेलं आहे. तर 6व्या दिवसामध्ये इको क्लब नेमका म्हणजे काय आहे, तो कसा स्थापन करायचा, त्याचा हेतू काय, हे जरा प्रामुख्याने आपण यावर चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. अर्थात इको क्लब म्हणजे असं म्हणता येईल की अर्थपूर्ण पर्यावरणपूरक जो उपक्रम शाळांमध्ये राबले जातात, जे प्रकल्प राबले जातात, त्या प्रकल्पाची एक उत्कृष्ट पद्धतीने अंमलबजावणी करणारी एक यंत्रणा अशा अर्थानं इको क्लबच्या संदर्भात संबोधलं जातं. खरं तर हा एक मंच आहे की ज्या मंचामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा समावेश केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी हा आपल्या शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मदतीनं, त्याचबरोबर परिसरातील काही समूह आहेत, परिसरातील काही सामाजिक घटक आहेत, या घटकांच्या माध्यमातून पर्यावरणाला अनुकूल असं कार्य हे विद्यार्थी करत असतात. त्याचबरोबर पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या जबाबदार अशा बाबी या मुलांच्या त्यांच्या वर्तन शैलीच्या माध्यमातून या इको क्लबमध्ये अपेक्षित असतात. थोडक्यात काय, तर अभ्यासक्रमातील आणि पाठ्यक्रमातील पर्यावरण विषयीच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या कृती आहेत, त्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचं काम हे इको क्लबच्या माध्यमातून केलं जातं. आणि असे इको क्लब सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये स्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं पण आहे आणि अपेक्षित सुद्धा आहे. आता हे इको क्लब स्थापन करण्या अगोदर प्रामुख्यानं शाळेची याच्यामध्ये काय जबाबदारी आहे, तेही 19 जुलै 2024च्या पत्रामध्ये आपल्या सगळ्यांना सविस्तर पद्धतीने कळवलेलं आहे. इको क्लब स्थापन करण्या अगोदर इको क्लबचा मसुदा आपण सर्वांनी आपल्या शाळा स्तरावर तयार करायचा आहे. आणि तो मसुदा जो तयार केलेला आहे, तो केंद्र शासनाची इको क्लब पोर्टलवर आपण सर्वांनी तो अपलोड करणं हे तितकंच आवश्यक आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ती आपल्या मुख्याध्यापकांची. मुख्याध्यापकांनी इको क्लबशी संबंधित असणाऱ्या सर्व बाबींचे दस्तऐवज, दप्तर, नोंदी ह्या अद्ययावत ठेवण्याचं काम करायचं आहे. आणि त्यांना मदतीसाठी एक समन्वयक म्हणून आपल्याच शाळेतील एक शिक्षक हे त्यांना मदत करणार आहेत. आणि त्या शिक्षकांचं कामही असं आहे की पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमाशी संबंधित ज्या बाबी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण नियोजित करणार आहोत, त्याची कार्यवाही करायची आहे आणि मुख्याध्यापकांना त्याचा सविस्तर नोंदींचा अहवाल सादर करायचा आहे. असं एक सर्वसाधारणपणे शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचं काम झाल्यानंतर प्रत्यक्ष मग इको क्लबची रचना कशी करायची आहे, त्याच एक सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी रचना पण नमूद करून दिलेली आहे. रचना करत असताना प्रत्येक इयत्तेतले 4 ते 5 विद्यार्थी हे त्याच्यामध्ये सदस्य असणार आहेत. आणि त्याच सदस्यांपैकी एक विद्यार्थी तो अध्यक्ष असणार आहे. आणि मग या सर्व विद्यार्थ्यांचा मिळून तो इको क्लब आहे. त्या इको क्लबची कार्यवाही किंवा कामाची पद्धत अशी आहे की त्यांनी महिन्यातून एकदा बैठक घ्यायची आहे आणि ह्या बैठकीचं इतिवृत्त लेखन करायचंय, की जे आता मी मगाशी सांगितलेले जे शिक्षक समन्वयक आहेत त्यांच्या माध्यमातून हे इतिवृत्त मुख्याध्यापकांना सादर करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यासक्रमातील ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन अशा सारखे जे महत्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे आता जे विषय आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने कार्यवाही करून त्यांच्या उपसमित्या स्थापन करायच्या आहेत आणि विविध उपक्रम शाळा स्तरावर या क्लबच्या माध्यमातून राबवायचे आहेत. पर्यावरणाशी संबंधित अनेक कार्यक्रम, उपक्रम आणि प्रकल्पांची अंमलबजावणी शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी करून घ्यायची आहे आणि विशेषतः वृक्षारोपणाची जबाबदारी सुद्धा या इको क्लबवर त्या निमित्ताने देण्यात ही आलेली आहे. आता याच उपक्रमाच्या अनुषंगाने आपल्या शिक्षण सप्ताहामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आपल्याला त्या अनुषंगाने त्यांनी घेतलाय. तो म्हणजे हॅश प्लॅन फॉर मदर
म्हणजे आईसाठी एक झाड. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की केंद्र स्तरावरून सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिलेत की जसं गेल्या वर्षी मेरी माती मेरा देश या उपक्रमाअंतर्गत आपण प्रत्येकाने मुठभर माती गोळा करून एक सुंदर आणि छान पद्धतीनं कार्यक्रम घेतला. त्याच्याबरोबर आपण सेल्फी सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर काढले होते, ते पण अपलोड केले होते. खूप छान आणि उत्तम पद्धतीचा कार्यक्रम तो गेल्या वर्षी झाला. त्याच धर्तीवर या वर्षी सुद्धा कार्यक्रम घेण्याच्या सूचना आहेत. मात्र या सप्ताहाअंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण केलं जाणार आहे. आणि हे वृक्षारोपण करत असताना हे वृक्षारोपण आपल्या शाळेच्या परिसरामध्ये, घराच्या आजूबाजूला जी मोकळी जागा आहे तिथे, सार्वजनिक ठिकाणी किंवा गावामधल्या ज्या काही मोकळ्या जागा आहेत अशा ठिकाणी ते वृक्षारोपण करायचं आहे. या वृक्षारोपणामध्ये करत असताना प्रत्येक शाळेला उद्दिष्ट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. किमान एका शाळेने 35 झाडं लावणं अपेक्षित आहे. किमान 35 आहेत. कमालची मर्यादा जेवढ्या विद्यार्थी पट संख्या आहे तेवढ्या प्रमाणात लावायचे. मात्र झाडं लावत असताना आपल्या परिसरातील भौगोलिक वातावरणाला अनुसरून असणारी देशी प्रकारची झाडं लावावीत, अशा प्रकारची सूचना त्यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे. यावेळच्या झाडं लावण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा जरा बदल आहे. तो असा आहे की झाडं लावत असताना मातांचा त्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी, त्यांच्या माता आणि आपली धरणी माता यांच्यामधलं नातं मजबूत करण्यासाठीची एक असणारी अविस्मरणीय असणारी ही मोहीम आहे. आणि या मोहिमेच्या अनुषंगाने सर्वदूर सर्व शाळांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम होणं सुद्धा अपेक्षित आहे. आता मुलं जिथं झाडं लावणार आहेत त्या झाडाच्या शेजारीच त्या विद्यार्थ्यांचा आणि त्याच्या आईच्या नावाचा फलक लावायचा आहे आणि त्याचा जिओटॅग असलेला फोटो मात्र काढणं आवश्यक आहे. यासाठी ही झाडं लावण्याचं जे उद्दिष्ट आता जे निश्चित करून दिले त्याप्रमाणे उद्दिष्ट गाठण्याची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांवर आहे. आता झाडं लावल्यानंतर त्याचं संगोपन करणं किंवा त्याची जबाबदारी करण्याची कोणी सांभाळायची तेही त्याचं नियोजन यामध्ये सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. आता जो आपण इको क्लब स्थापन केलेला आहे प्रत्येक शाळेमध्ये, त्या इको क्लबचे अध्यक्ष, सदस्य आणि समन्वय शिक्षक या समन्वयकांनी सुद्धा बाकी अन्य विद्यार्थ्यांना झाडाच्या संगोपनाबाबतच्या सूचना द्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचं पालन व्यवस्थितपणे, पोषण व्यवस्थितपणे करायचं आहे, पाणी त्यांना व्यवस्थितपणे द्यायचं आहे. अशा प्रकारे या झाडांची एक सुंदर पद्धतीने वाढ करायची आहे. याच अनुषंगाने आपल्या शाळांमध्ये परसबागा सुद्धा लावायच्या आहेत. परसबागांच्या अनुषंगाने स्कूल न्यूट्रिशन डे त्याच दिवशी आपण घेतो आहोत, जो 6वा दिवस आहे. त्या निमित्तानं शाळेच्या परसबागेमध्ये सुद्धा आपल्या पोषण आहाराशी संबंधित असणारी किंवा त्यांना उपयुक्त असणारी झाडं सुद्धा लावणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे 27 तारखेला एक सुंदर असा कार्यक्रम तो घ्यायचा आहे आणि त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपल्याला करायची आहे. जिओटॅग केलेले जे फोटो आहेत ते फोटो शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण साक्षरता विभाग, भारत सरकार यांची गुगल ट्रॅकरवर एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर हे सगळे फोटो अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यायची आहे. त्यासाठी 2 हॅशटॅग दिलेले आहेत. एक हॅश प्लांट फॉर मदर आणि दुसरा आहे हॅश एक पेड माँ के नाम. या दोन्ही हॅशटॅगवर आपल्या आपल्या शाळेतले फोटो जे आहेत ते फोटो अपलोड करायचे आहेत. खरं तर हा उपक्रम जरी 27 तारखेला प्रत्यक्षात जरी अंमलबजावणी करायचा असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र 8 दिवस अगोदर करण्याच्या सूचना आहेत. अर्थात आज 20 तारखेला आणि उद्या रविवारी 21 तारखेला या 2 दिवसांमध्ये इको क्लबच्या स्थापनेबाबत शाळा स्तरावर बैठका घ्यायच्या आहेत आणि वृक्षारोपणासाठी जे दिलेलं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाप्रमाणे किमान 35 तरी खड्डे आपण या 2 दिवसांमध्ये काढून घ्यायचे आहे. 22 तारखेला सोमवारी इको क्लबचा मसुदा जो तुम्ही शाळा स्तरावर तयार केलाय तो दिलेल्या लिंकवर अपलोड करून घ्यायचा आहे. मंगळवारी 23 तारखेला रोपांची निवड करायची आहे. ही रोपांची निवड करत असताना सुद्धा देशी रोपं स्थानिक परिसरामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढणारी जी झाडं आहेत अशा झाडांची आपण त्या निमित्तानं निवड करायची आहे. बुधवारी 24 तारखेला वृक्षारोपणासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या मातांची निवड करायची आहे. गुरुवारी 25 तारखेला वृक्षारोपणचे नियोजन, कुठे झाडे लावायचे, कशी लावायचे त्याचं प्लॅनिंग करून घ्यायचंय
आणि सोशल मीडियावर त्याची प्रसिद्धी द्यायची आहे. शुक्रवारी 26 तारखेला की वृक्षारोपण करण्याच्या अगोदरचा आदला दिवस असल्यामुळे त्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्याला आवश्यक असणारं साहित्य आपल्या सोबत ठेवायचं आहे. आणि 27 तारखेला शनिवारी हॅश प्लॅन फॉर मदर उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळांमध्ये वृक्षारोपण करायचंय आणि त्याचे जे फोटो आहेत ते दिलेल्या लिंकवर अपलोड करायचे आहेत. तर अशा प्रकारे एक सुंदर पद्धतीनं उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये वन डे वन स्ट्रोक मध्ये सगळीकडे झाडं लावली जाणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की अनेक उपक्रमांमध्ये आपण सगळेजण नेहमी आघाडीवर असतो. आपला सातारा जिल्हा आघाडीवर असतो. आदरणीय चोते साहेबांनी पण मगाशी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक बाबतीमध्ये आपण आघाडीवर असतो. मुजावर मॅडम नेहमी आपल्याला सांगत असतात की आपण हे सदैव आघाडीवर राहिलं पाहिजे. तेव्हा हा उपक्रम त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी निश्चितपणे एक चांगल्या प्रकारे आपण राबवायला असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आणि 27 तारखेला वृक्षारोपणाचं उद्दिष्ट आपण सगळेजण पूर्ण करू. किमान 35 झाडं प्रत्येक शाळेमध्ये लागली जातील याचं आपण प्लॅनिंग करू, असा एक आशावाद या माध्यमातून व्यक्त करतो आणि माझा विषय या ठिकाणी मी संपवतोय. धन्यवाद.